बघा मित्रांनो, आज आपण बेसिक शेकडेवारीचे प्रश्न पाहणार आहोत. 10 प्रश्न शेकडेवारी या या चॅप्टरवरचे. एक वस्तू विकल्याने खरेदीच्या 3/5 या ठिकाणी पाहिजे आपल्याला 3/5 पट नफा झाला तर शेकडा किती नफा झाला, बरोबर आहे. तर आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, द्यायचं आहे. एक वस्तू विकल्याने खरेदीच्या 3/5 पट नफा झाला तर शेकडा किती नफा झाला. बघा लक्षात घ्या, 3/5 पट नफा आहे. म्हणजे समजा एकूण जी काही वस्तू असेल आपली 1 असेल तर या 1च्या 3/5 पट म्हणजेच 3/5 कशाच्या 1च्या, बरोबर आहे. 3/5 एवढा काय झाला, नफा झाला. तर शेकडा नफा किती आहे. आता लक्षात घ्या, शेकडा नफा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, छेदस्थानी आपल्याला छेदस्थानी किती असायला पाहिजे, छेदस्थानी असायला पाहिजे 100. किती असायला पाहिजे, 100. म्हणजेच याला 20ने गुणावं लागेल, तेव्हा 20×5 किती होतील, 100. तर या वरच्याला सुद्धा कितीने गुणावं लागेल, 20ने. तर 20 त्रिक किती होतील, 60. म्हणजे या ठिकाणी 20 × 3 20 त्रिक 60 आणि 20×5 100 म्हणजेच किती होतो, 60/100. याचा अर्थ काय होतो, 60% शेकडा नफा होईल, बरोबर आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न बेसिक. त्यानंतर आपण जाऊ आता दुसऱ्या प्रश्नाकडे. आपण आज काय करणार आहोत, छोटे छोटे बेसिक प्रश्न जे काही पर्सेंटेजवर आहे ते आपण काय करणार या ठिकाणी शोधणार आहे किंवा सॉल्व करणार आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न. 300 रुपये वस्तूची किंमत 360 रुपये झाली तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली. बघा किती रुपयाची वस्तू आहे, 300 रुपयाची वस्तूची किंमत किती रुपये झाली, 360 रुपये झाली. तर तिच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली. कशात, मूळ किमतीत. किती रुपयाची, 300 रुपयाची. बघा 300 रुपयाहून 360 रुपये झाली म्हणजे वाढ किती झाली, 60 रुपयाची. शेकडेवारीचं नेमकं सूत्र काय आहे, शेकडेवारी बरोबर या ठिकाणी जी काही बदल असतो, नंबर असतो, मिळालेली संख्या असते, या ठिकाणी जी काही संख्या असते ती संख्या आणि छेदस्थानी या ठिकाणी जी एकूण संख्या किंवा प्राप्त संख्या असते, इथं प्राप्त संख्या, इथं असते मिळालेली संख्या, राईट, गुणिले इथं किती असतात, 100. हा आहे बेसिक या शेकडेवारीचं सूत्र. बघा ही किंमत कोणती आहे, ही मूळ किंमत आहे. आणि ही किंमत कोणती आहे, ही किंमत आहे नवीन किंमत. कोणती किंमत आहे, नवीन. कितीची वाढ झाली या ठिकाणी, मग 60 रुपयाची वाढ झाली. किती रुपयाची वाढ झाली, 60 रुपयाची. मग 60 रुपये वाढले म्हणजे शेकडा किती वाढ झाली, बरोबर आहे. एकूण वाढ किती झाली, 60 रुपयाची. 60 रुपये ही काय झालेली आहे, वाढ झाली. पण ही कशी वाढ आहे, ही वाढ आहे साधी रुपयामध्ये. पण आपल्याला कशी विचारलेली आहे, आपल्याला विचारलेली आहे शेकडा वाढ किती आहे, बरोबर आहे. मित्रांनो लक्षात घ्या, वाढ मग आता सूत्र आहे आपल्याकडे, आपल्याला काय काढायची आहे, टक्केवारी काढायची आहे. मग साधी वाढ किती आहे, त्याच्यामध्ये झालेली वाढ किती आहे, 60 रुपये. किती रुपयावरती वाढ झाली, तर 300 रुपयावरती वाढ झालेली आहे. किती रुपयावर झाली, 300 रुपयावर. गुणिले किती, 100, बरोबर. या ठिकाणी हे 2 शून्य काय केले, कॅन्सल केले. 3 × 1 3, 3 × 2 6. म्हणजेच एकूण शेकडेवारीमध्ये किती टक्क्याची वाढ होईल, तर 20% वाढ होईल. एकूण शेकडेवारीमध्ये किती टक्क्याची वाढ होईल, तर 20% वाढ होईल. ठीक आहे, या पद्धतीप्रमाणे. त्यानंतर आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 3चा प्रश्न बघा. एला बीपेक्षा 25% गुण कमी मिळाले. एला बीपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय करतो, पहिले टक्केवारी संख्या, इथं काय करायचे, प्राप्त नंबर किंवा प्राप्त संख्या. या ठिकाणी काय असते, प्राप्त संख्या. या ठिकाणी काय असते, एकूण संख्या. इथं कोण असते, एकूण संख्या. आणि गुणिले किती असतात, गुणिले असतात 100. हा झाला तो फॉर्म्युला, हे झालं ते सूत्र. हे सूत्र कशाचं आहे, शेकडेवारीचं सूत्र आहे. त्यानंतर आता लक्षात घ्या, ए या व्यक्तीला बीपेक्षा 25% गुण कमी मिळाले. कुणापेक्षा कमी मिळाले, बीपेक्षा. मग बीला जर 100 गुण मिळाले असतील,
एला बीपेक्षा 25% गुण कमी मिळाले, तर बीला 100 गुण मिळाले असतील तर एला 25% कमी, म्हणजे 100चे 25% काढले तर 100चे 25% येतात 25, बरोबर आहे. 100चे 25% आपण जर काढले तर ते किती येतात 25, हे आले या ठिकाणी 25, म्हणजे 25 कमी, म्हणजे 100 वजा 25 या ठिकाणी कमी, म्हणजे किती येतात 75, म्हणजे एला किती मार्क मिळाले 75. समजलं इथपर्यंत. तर बीला एपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. मग या ठिकाणी बीला किती टक्के गुण जास्त आहे, किती टक्के गुण जास्त आहे, बरोबर आहे. एपेक्षा बीला किती मार्क जास्त आहे, एपेक्षा बीला 25 मार्क जास्त आहे. आपल्याला हे कशात काढायचे, टक्केवारीत काढायचे. मग टक्केवारीचं सूत्र आहे बरोबर. कुणाचे काढायचे, बीला. कुणाला काढायचे, बीला. बीला जास्त आहे, मग बीला एपेक्षा किती मार्क जास्त आहे, 25 मार्क जास्त आहे. कुणापेक्षा जास्त आहे, एपेक्षा जास्त आहे, म्हणून एचे मार्क इथं गुणिले या ठिकाणी करायचे 100 बरोबर 25 एक 25, 25 त्रिक 75. या ठिकाणी काय होतील 100, याला छेद नाही म्हणजे 1 1 100 100, 3 1 3, मग इथं किती होतील 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9, 3 1/10, म्हणजे 33.1/3% मार्क बीला एपेक्षा जास्त आहे. कुणाला जास्त आहे, बीपेक्षा एपेक्षा बीला जास्त आहे. कुणाला जास्त आहे, बीला जास्त आहे. किती टक्के, 33.1/3%. मग आता हा एवढा सगळा प्रश्न असा सविस्तर समजून किंवा उत्तर देण्यापेक्षा आपण त्याला डायरेक्ट सॉल्व करू शकतो. बघा, एकाला कुणापेक्षा जास्त आहे आणि एकाला दुसऱ्यापेक्षा जास्त आहे, तर मग दुसऱ्याला पहिल्यापेक्षा कमी आहे, किंवा पहिल्याला दुसऱ्यापेक्षा कमी आहे तर मग दुसऱ्याला पहिल्यापेक्षा जास्त आहे. असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा काय करायचं, तेव्हा आपण साधा पाठ लक्षात घ्यायचा. जेवढे कमी किंवा जास्त आहे ते लिहायचे वर. 25% कमी आहे म्हणून 25% लिहिले वर. कुणापेक्षा कमी आहे, बीपेक्षा कमी आहे, म्हणून या ठिकाणी करायचे 100 वजा 25, या ठिकाणी करायचे 100 वजा 25, गुणिले किती करायचे, गुणिले करायचे 100. हा आपला या ठिकाणी काय आहे, ट्रिक्स आहे. ही काय आहे, या ठिकाणी ट्रिक्स आहे. या ट्रिक्सचा या ठिकाणी आपला वापर करायचा, हे ट्रिक्स आहे. मग या ठिकाणी किती येतात 25/75 गुणिले 100 बरोबर 25 त्रिक 75, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 1/3, पुन्हा इथं टक्केवारी, म्हणजे या ट्रिकचा आपण या ठिकाणी वापर करतो. तर हे बेसिक आहे. बीपेक्षा एला कमी आहे, 25% कमी आहे, मग आपण बीला 100 घेतले, 100चे 25% काढले, ते 25 आले, 100मधनं 25 कमी केले, ते 75 आले, म्हणजे एला 75 पडले. मग आता बीला 100 मार्क आहे, एला 75 आहे, मग कितीने जास्त आहे, बीला 25 जास्त आहे, म्हणून 25 जास्त आहे 75पेक्षा, म्हणून छेदस्थानी 75 घेतले, गुणिले किती केले 100, त्यांचं संक्षिप्त रूप केलं आपण 33.1/3. पण अशा स्वरूपाचा प्रश्न असेल, एकापेक्षा दुसऱ्याला जास्त असेल, एकापेक्षा दुसऱ्याला कमी असेल, तर मग त्याच्या उलट दुसऱ्याला कमी किंवा जास्त टक्केवारी सांगा, असा जर प्रश्न असेल तर आपण या कन्सेप्टनुसार त्याचं उत्तर लगेच देऊ शकतो. ठीक आहे. तर आपण आता जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. ₹500 किमतीच्या वस्तूची किंमत, ₹500 किमतीच्या वस्तूची किंमत -25ने वाढली. ₹500 ही काय आहे, वस्तूची किंमत आहे, तिच्यात शेकडा काय झाली 25%नी वाढली, तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाली. मला लक्षात घ्या, मूळ किंमत किती आहे, मूळ किंमत आहे ₹500, राईट. मूळ किंमत किती झाली ₹500. ठीक आहे, मूळ किंमत ₹500. शेकडा 25ने वाढ झाली, म्हणजे किती वाढवायची आहे, 25ने वाढवायची आहे.
मग काय करायचं बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी 500 आहे, या 500चे किती काढायचे, 25% काढायचे. मग 25% असे येतील. हा शून्य आणि हे 2 शून्य कटले, 25 5 किती झाले, 125. म्हणजे कितीने वाढ झाली, 25ने वाढ झाली. आणि मूळ किंमत जशीच्या तशी असेल. मग या 500मध्ये आपल्याला किती वाढ करायचे, 125 वाढवायचे. म्हणजे किती झाले, 625 झाले. किती रुपये झाले, 625 रुपये. न लक्षात घ्या, एक तर आपण असं करू शकतो, किंवा दुसरा पार्ट काय करू शकतो, 125% डायरेक्ट वाढ झालेली आहे. तर जी काही ट्रिक्स आहे बघा, या ठिकाणी काय करायची, ट्रिक्स वापरायची. काय वापरायची, ट्रिक्स. मूळ किंमत किती आहे वस्तूची, 500 रुपये. कितीने वाढ केली, 25%. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, या 500चे एकत्रित किती टक्के काढायचे, 125% काढायचे. म्हणजे 2 शून्य काय झाले, कॅन्सल झाले. 5 5 25, 5 दुनी 10, 10 2 12, 5 1 5 1 6. म्हणजे जी काही नवीन किंमत असेल ती नवीन किंमत किती होणार, नवीन किंमत होणार त्या वस्तूची किती, 625 रुपये. किती होणार, 625 रुपये. आपण डायरेक्ट काढणार, कारण मूळ किंमत जी असेल, मूळ वस्तू जी असेल, मूळ संख्या जी असेल ती पकडायची असते. 100% त्याच्यात वाढ झाली आहे, 25% म्हणजे किती होणार, 125%. म्हणजे त्या मूळ किमतीचे 125%. म्हणून मूळ किमतीचे 125% आपण या ठिकाणी काढले. किंवा बेसिक घ्यायचं, बेसिकमध्ये काय करायचं, वाढ करायची. पहिले काय काढायची, पहिले वाढ. वाढ किती झाली, 125. हे 125 काय करायचे, या मूळ संख्येमध्ये मिळवायचे. मूळ संख्या 500 आणि 125 म्हणजे किती होतील, 625. ठीक आहे मित्रांनो, अतिशय जबरदस्त गणिताची ट्रिक्स आणि लॉजिक तुम्हाला फक्त भारतात आणि महाराष्ट्रात याच चॅनलवर शिकायला मिळेल. आणि तुमचा एकही मार्क गणितात जाणार नाही याची खात्री तुम्हाला मी देतो. म्हणून हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, पसरवा. एका झटक्यामध्ये लाखो लोकांपर्यंत पसरवा आणि लाखो लोकांचे गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी या 4 विषयाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. हा विश्वास माझ्यावर ठेवा. 4ही विषय मी स्वतः शिकवणार आहे टप्प्याटप्प्यामध्ये, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि मराठी. त्यानंतर आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. एकदम सोपे प्रश्न आहे मित्रांनो, की या प्रश्नांमुळे आपण काय करणार आहोत, आपली जी संकल्पना आहे शेकडेवारीची, शेकडेवारीची, ती शेकडेवारीची संकल्पना आपल्याला काय करायची आहे, चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करायची आहे, चांगल्या पद्धतीने विकसित करायची आहे. बघा, एकही प्रश्न, एकही मार्क आपला जाणार नाही याची खात्री तुम्हाला या ठिकाणी मी देतो आहे. 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. किती पैसे, 90 पैसे. 1 रुपया म्हणजे किती, 100 पैसे. बरोबर आहे. आता किती रुपयाचे, 5 रुपयाचे. मग या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, या ठिकाणी आपल्याला यांचं एकक जे आहे ते एकक कसं करणं गरजेचं आहे, समान करणं गरजेचं आहे. म्हणून 1 रुपया बरोबर किती, तर 1 रुपया बरोबर किती पैसे, 100 पैसे. 1 रुपया बरोबर किती, 100 पैसे. मग 90 पैसे, तर या ठिकाणी आपल्याला याचं रूपांतर कशात करून घ्यायचं, पैशामध्ये. मग 5 रुपये म्हणजे किती पैसे, 5 रुपये बरोबर किती पैसे, 5 गुणिले किती करायचे, 100 म्हणजे किती पैसे होतील, 100 पैसे. या ठिकाणी आपल्याला त्यांचे काय गरजेचे आहे, एकक. एकक कसे पाहिजे, समान पाहिजे. एकक कसे पाहिजे, समान पाहिजे. एकक काय करायचे, समान करायचे. आता केले आपण. 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. कोण, 90 पैसे. कुणाचे, 5 रुपयाचे शेकडा किती. बघा, 90 पैसे हे झाले 90 पैसे. हे 5 रुपयाचे म्हणजे किती आले इथं, 500 पैशाचे शेकडा किती म्हणजे x%. म्हणजे 500 रुपयाचे x% म्हणजे 90 पैसे. हा त्याचा काय येतो, अर्थ येतो.
हा त्याचा काय येतो अर्थ येतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय करायचे 90 बरोबर हे 500 गुणिले x छेद काय घ्यायचे 100, हा या ठिकाणी 2 शून्य कटले, मग 90 बरोबर या ठिकाणी काय आला 5 गुणिले x. मग या 90ला कितीने भाग द्यायचा 5नी, बरोबर किती x. मग x ची किंमत या ठिकाणी 5 1 5 5 1 5 5 8 40, म्हणजेच x बरोबर किती येतात 18%, म्हणजेच त्याचे किती टक्के घ्यायचे आपल्याला 18% घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आहे ते किती आपलं हे उत्तर येतं आपलं चौथं. लक्षात 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती कोणाचे 5 रुपयाचे, हे कोणाचे 5 रुपयाचे 5 रुपयाचे चे चे महत्त्वाचं आहे. चेला काय येईल शेकडा येईल, म्हणून त्या ठिकाणी आपण काय घेतला x%, काय घेतला x%. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चहा पावडरच्या भावात 25% काय झाली वाढ झाली. कशामध्ये चहा पावडरच्या भावामध्ये, चहा पावडरच्या भावात किती टक्क्याची वाढ झाली 25% वाढला. चहा पावडरचा भाव 25% वाढला, बरोबर आहे. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. मला सांगा किमतीत एकत्रित वाढ झाली तर खर्चात वाढ होणं अपेक्षित असतं, बरोबर आहे. एक अर्थशास्त्रीय नियमानुसार शास्त्रानुसार काय होतंय किमतीत वाढ झाली तर आपल्या खर्चात काय होणार घट होणार. किमतीत वाढ झाली तर आपल्या खर्चात काय होणार घट होणार, कारण त्याच परिस्थितीत आपलं उत्पन्न वाढलेलं असतं का नाही. म्हणून हा एक मानस अर्थशास्त्रीय नियम हा आहे की किमतीत वाढ झाली तर आपलं उत्पन्न एकदम वाढत नसतं, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागते आपल्या त्या वापरावर घट करावी लागते, हा नियम सांगतोय. मग साखरेचा भाव किती टक्क्याने वाढला 25% वाढला, तर घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. बघा या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आपल्याला, लक्षात हे घ्यायचं आपल्याला की नेमकं किती टक्क्याने घट करणं गरजेचे आहे. मग आता आपण एक बेसिक भाग लक्षात घेऊ. या ठिकाणी आपण लक्षात घेऊ भाव, बरोबर आहे भाव. नंतर या ठिकाणी आपण घेऊ मात्रा म्हणजे किती उपभोगतो. भाव गुणिले मात्रा बरोबर आपला काय होतो खर्च, बरोबर काय होतो आपला खर्च. समजा हिचा भाव आहे या चहा पावडरचा 100 रुपये, बरोबर आहे. आपण त्याची मात्रा किती वापरतोय समजा आपण 100 मात्रा. मग आपला खर्च किती होतो एकूण 10,000 रुपये खर्च होतो. किती होतो खर्च आपला 10,000. बघा भावामध्ये काय झाली वाढ झाली, भाव 25% वाढला. किती टक्क्यांनी वाढ झाली भावामध्ये 25% भाव वाढला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल नवीन किंमत होती आपली मग चहा पावडरची 125. मग मला सांगा या ठिकाणी खर्च वाढला का, खर्चात वाढ होणार नाही, खर्चात वाढ होणार नाही. म्हणजे खर्च किती होणार आहे आपला, खर्च होणार आहे आपला 10,000. खर्च बदलला का नाही. मग या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, इथं वाढ झाली असेल तर इथं काय करावं लागेल घट करावी लागेल. मग त्या 10,000ला आपल्याला किती भाग देणं गरजेचं आहे, त्या 10,000ला आपल्याला 125 भाग देणं गरजेचं आहे. मग 10,000ला आपण 125 भागणार, मग 25 5 किती होणार 125, 25 चौक किती होणार 100 आणि मग 5 8 किती होणार 40, म्हणजे इथं किती येणार आहे 80. म्हणजे या 125ला कितीने गुणलं म्हणजे 10,000 होतील तर 8ने. मग 8 5 40, 8 2 16 4 20, 8 1 8 आणि 2 10 म्हणजे 10,000. मग आता हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं आहे काय, लक्षात येतं आहे की जर वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली 125 झाली तर तिची जी काही मात्रा आहे त्या चहा पावडरची काही जी घट आहे ती 80 होते. म्हणजे आपण चहा प्यायला कमी करणार, हा दुसरा पर्याय आपल्याकडे. जर खर्च वाढवायचा नाही आहे, साखरेची किंमत जर चहा पावडरची किंमत जर वाढली तर चहा पिणं काय करायचा कमी करायचा. आणि असाही चहा पिणं हा घातक आहे, मग तो कमी करायचा थोडक्यात, बरोबर आहे. मग तो किती कमी करायचा आपल्याला 80पर्यंत कमी करायचा. पहिले किती वापरत होतो आपण 100 वापरत होतो, मग आता 80पर्यंत कमी केला. मग याची टक्केवारी जर काढायची असेल मग कितीने कमी करावं लागलं आपल्याला करावं लागलं 20ने कमी करावं लागला. याचा अर्थ काय झाला, टक्केवारी जर काढायची असेल तर कमी कितीने केलं आपण 20ने. कारण पहिले आपण किती मात्रा घ्यायचो 100, आता किती घ्यायचो 80. मग फरक किती पडला 20चा फरक पडला. बेसिक कितीवर पडला 100वर. 20चा फरक 100वर गुणिले किती करायचे 100. हे 100 कॅन्सल म्हणजे किती टक्क्याचा फरक पडला तर 20% फरक पडला. किती
किती टक्क्याचा फरक पडला या ठिकाणी? 20% फरक पडला, बरोबर आहे. मग लक्षात घ्या 20% झाला. हा झाला आपला बेसिक प्रश्न. या ठिकाणी या किमती वगैरे सगळं समजून घ्यावं लागतं. यासाठी एक ट्रिक्स आहे, यासाठी काय आहे? एक ट्रिक्स आहे. काय ट्रिक्स अशी आहे की वस्तूच्या किमतीत वाढ हो का घट हो, खर्चात वाढ होणार नाही, खर्च स्थिर असणार. ट्रिक्स लक्षात घ्या. वस्तूच्या किमतीत वाढ झाली, घट झाली तरी वस्तू आपल्या खर्चामध्ये किंवा आपला खर्च वाढवायचा नाही, स्थिर ठेवायचा असेल तर वाढ झाली तर मात्रा कमी वापरावी लागेल, घट झाली तर मात्रा जास्त वापरावी लागेल. हा जो काही परिणाम आहे, हा परिणाम जर आपल्याला टक्केवारीत काढायचा असेल तर तो डायरेक्ट कसा काढायचा बघा. वस्तूच्या किमतीत काय झाली? 25% वाढ झाली. मग 25% जशीच्या तसे लिहायचे. वाढ झाली म्हणजे इथं किती करायचे? 125 करायचे. गुणिले किती करायचे? 100 करायचे. 25 एक 25, 25 पाची 125. मग काय होईल? 1 गुणिले 100 या ठिकाणी 100 भागिले किती करायचे? 5. मग 5 दुनी 10 म्हणजेच किती टक्क्याची घट करावी लागेल? 20% आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी घट करावी लागेल. अर्थशास्त्रीय नियमानुसार बघा इथं काय असेल? किमतीत वाढ करायची असेल, बरोबर आहे, किंमत वाढ, तर इथं मात्रा काय करावं लागतील? घट करावी लागेल. किमतीत घट तर मात्रेत काय करावं लागेल? वाढ. कारण दोन्ही कंडिशनमध्ये जे उत्पन्न असणार आहे ते उत्पन्न कसं असणार आहे? स्थिर असणार आहे. उत्पन्नात कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. अशा स्वरूपाचा जर प्रश्न असेल तर आपण या स्वरूपाची संकल्पना त्या ठिकाणी काय करू शकतो? वापरू शकतो. 25% वाढ झाली म्हणजेच 125 भागिले करायचे गुणिले 100 करायचे, या ठिकाणी उत्तर मिळतं. तुम्हाला या सगळ्या व्हेरिएसचे क्वेश्चन तुम्हाला राजमुद्रा बँकिंग करिअर या चॅनलवर नक्की पाहायला मिळतील. टोटल व्हेरिएसचे क्वेश्चन, कारण की मी या ठिकाणी 15-17 वर्षाचा जो गणित विषय शिकवण्याचा जो अनुभव आहे ना, त्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल की सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची या ठिकाणी तुमची उजळणी होईल. म्हणून तुम्ही राजमुद्रा बँकिंग करिअर हे यूट्यूब चॅनल काय करा, जास्तीत जास्त लाखो विद्यार्थ्यांपर्यंत स्प्रेड करा आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी या विषयांचे आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी मदत करा. चला त्यानंतर जाऊ आपण पुढच्या प्रश्नासाठी. नंतरचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न, ठीक आहे. बघा एक्सचा 12.5% हा 2500च्या 8% बरोबर आहे. कोणाचा? एक्सचा 12.5% हा कशाच्या बरोबर आहे? 2500च्या 8% बरोबर आहे. एक्सचा 12.5% हा एक्स आहे. एक्सचा 12.5% हा कशाच्या बरोबर आहे? 2500 2500च्या 8% बरोबर आहे. एक्स 12.5 हा 2500च्या 8% बरोबर आहे. या पद्धतीची ही संकल्पना आहे. बघा दोन्हीकडे पण काय आहे? पर्सेंटेजचं चिन्ह आहे. दोन्हीकडचं पर्सेंटेज चिन्ह काय होतं? सारखं असल्यामुळे कॅन्सल होतं. किंवा तुम्ही असं पण करू शकता, एक्स गुणिले 12.5 भागिले 100 बरोबर या ठिकाणी 2500 गुणिले 8 किती घ्यायचे? 100. ठीक आहे. मग एक्स गुणिले 12.5 बरोबर या ठिकाणी काय करू आपण? हे 2500 गुणिले 8 किती? 100. या ठिकाणी हे भागाकारातले 100 आहे, या ठिकाणी हे काय केले? गुणाकारात. हे 100 कॅन्सल. मग एक्स गुणिले काय करायचे? 12.5 बरोबर या ठिकाणी किती आहे? 2500 गुणिले 8. आपल्याला एक्सचीच किंमत काढायची आहे ना, मग तो परत 12.5 तिकडे घेऊन जायचा. मग तो काय होईल? या ठिकाणी 2500 या ठिकाणी असे असतील मल्टिप्लाय बाय 8. हा गुणाकारातला काय होईल? भागाकारात 12.5. आता दशांश चिन्ह काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी काय होतील? 2500 गुणिले 8 आणि छेदस्थानी किती आहे? 12.5. वर काय करायचं? 0 वाढवायचा. या ठिकाणी 0 वाढवायचा, कारण एका अंकानंतर काय आहे? दशांश चिन्ह आहे. जर एका अंकानंतर दशांश चिन्ह असेल खालच्या स्थळी म्हणजे छेदस्थळी, तर वरच्या ठिकाणी 1 0 आपण काय करायचा? वाढवायचा.
मग या ठिकाणी 25 एक 25 आणि 25 पाची 100 म्हणजे इथं 100 आला, बरोबर आहे. मग इथं 100 आहे. 100 गुणिले या ठिकाणी 80 आणि भागिले किती आहे 5. मग इथं 5 एक 5, मग इथं 5 एक 5, 5 30 म्हणजेच बरोबर किती येतात हे 16, त्याच्यावर हे 2 शून्य म्हणजे किती आले 1600. म्हणजेच त्या वस्तूची जी काही एक्सची किंमत आहे ती किती राहील 1600 राहील. या पद्धतीने आता हे तुम्ही कमी हिच्यामध्ये लिहू शकता, कमी हिच्यामध्ये शॉर्टकट करू शकता. एकदम तुमचे टेबल तुमच्या संकल्पना सगळ्या जर व्यवस्थित स्पष्ट असेल, क्लिअर असेल, चांगल्या असतील तर तुम्ही काय करणार या ठिकाणी इथल्या इथंच करणार. हा 2500 किती टक्के आहे म्हणजे इथं काय करणार x गुणिले 12.5 त्यानंतर टक्के बरोबर इथं किती लिहायचे 2500 गुणिले किती 8%. बघा हे टक्केवारी चिन्ह गेलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं भाग द्यायचा. इथं भाग किती द्यायचा आहे 25 इथं 25.25 पाची 100 इथं 25 एक 25 शून्य आणि मग x बरोबर या ठिकाणी तुम्ही काय करणार डायरेक्टली परत 5 एक 5 आणि 5 दुनी 10 म्हणजे 0.1. मग इथं काय होईल या ठिकाणी 20 इथं भागीला येईल 0.1 म्हणजेच या ठिकाणी मल्टिप्लाय बाय किती येणार या ठिकाणी परत 8 राईट. मग इथं पॉईंट काढून टाकला म्हणजे तुम्हाला इकडे काय करायचं आहे 1 शून्य इथं वाढवायचं आहे गुणिले करायचे 8. मग 8 दुनी किती होतील 1600 म्हणजे या ठिकाणी 1600. हे केव्हा होणं शक्य आहे जेव्हा तुमचा बेस पक्का असतो, जेव्हा तुमच्या सगळ्या मूळ संकल्पना स्पष्ट असतात, तुमच्या डोक्यात कुठं शंकेला थारा नसतो, तेव्हा तुम्ही काय करू शकता डायरेक्ट त्याचा वापर करू शकता. मित्रांनो गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हे तीनही विषय असे आहेत की त्या तीनही विषयामध्ये तुमच्या बेसिक गोष्टी सर्व चांगल्या झाल्या तर तुम्हाला पुढे अडचण येत नाही. म्हणून ते म्हणतात ना कुठल्याही हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात एका पावलापासून होत असते. तर तशाच पद्धतीने आपल्या अभ्यासाची सुरुवात कठीण विषयाची सुरुवात आपल्या एका छोट्या पावलापासून करायची असते आणि त्या काठिण्य पातळीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे पोहोचायचं आहे. त्यानंतर आपण जाऊ पुढचा प्रश्न. बघा आता थोडासा मोठा प्रश्न घेतला आपण या ठिकाणी. प्रश्न जरी मोठा लिहिला असेल तर प्रश्न खूप सोपा आहे, साधा प्रश्न आहे. लक्षात घेऊया टप्प्याटप्प्यामध्ये. बघा बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी व गणित या विषयाची परीक्षा घेण्यात आली. बसलेल्या उमेदवारापैकी इंग्रजीत 75% उमेदवार उत्तीर्ण झाले व गणितात 80% उत्तीर्ण झाले. दोन्ही पण काय आहे उत्तीर्ण झाले. परंतु 18% उमेदवार दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात अनुत्तीर्ण. लक्षात घ्या या ठिकाणी आपण विषय घेऊ गणित, बरोबर आहे. कोणता विषय घेऊ गणित. इथं कोणता विषय घेऊ आपण इंग्रजी. कुठला विषय घ्यायचा इंग्रजी. या ठिकाणी आपण लक्षात घेऊ उत्तीर्ण. बरं उत्तीर्ण किती झाले गणितामध्ये उत्तीर्ण किती झाले गणितात झाले उत्तीर्ण 80%. गणितात उत्तीर्ण झाले 80%. इंग्रजीत उत्तीर्ण किती झाले 75%, बरोबर आहे. दोन्हीमध्ये अनुत्तीर्ण किती झाले अनुत्तीर्ण 18 झाले. मग मला लक्षात सांगा तुम्ही आता. बघ आता उत्तीर्ण जर एवढे झाले तर अनुत्तीर्ण काय म्हटलं मी अनुत्तीर्ण किती होतील 100 टोटल असतात. एकूण किती असतात 100 असतात. एकूण किती असतात 100. मग 100मधनं जर आपण या ठिकाणी 80 काढून टाकले तर 5 म्हणजे अनुत्तीर्ण काढून टाकले तर मग इथे किती राहिले 20 राहिले. 20 या गणित विषयात झाले. बघा 18 जे आहे हे दोन्हीमध्ये झालेले. कशामध्ये आहे दोन्हीमध्ये आहे. दोन्हीमधले 18 आहेत. मग 20मधले पण आपल्याला काय करायचे 18 काढून टाकायचे म्हणजे या ठिकाणी किती राहतील 2. तसंच इथं पण करायचं आहे. 100मधनं 75 काढून टाकायचे. खाली किती राहतात 25. या 25मध्ये पण काय असतील 18 उत्तीर्ण असतील ते पण काढून टाकले म्हणजे किती राहतील 7. म्हणजे गणितात 2 अनुत्तीर्ण आहे, इंग्रजीत 7 अनुत्तीर्ण आहे आणि दोन्हीमध्ये 18 उत्तीर्ण आहे. म्हणजे हे 18 + 2 + 7 बरोबर किती झाले 27. 27 हे काय झाले अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण कशामध्ये दोन्ही विषया मिळून कोणते विषय दोन्ही विषय मिळून काय झाले अनुत्तीर्ण 27.
मग टोटल एकूण किती असतात 100. 100मधले 27 जर कमी झाले तर मग पास किती होणार आहे 73. मग दोन्ही विषयात झालेल्या 292 जणांना नोकरीवर घेण्यात आले. दोन्ही विषयात काय झाले ते उत्तीर्ण झाले. कोणत्या विषयात दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. म्हणजे हे उत्तीर्णतेचं प्रमाण आहे किंवा पाचचं प्रमाण आहे म्हणजेच उत्तीर्ण. पण कोणते दोन्ही विषय मिळून. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 73 बरोबर किती घ्यायचे 200 घ्यायचे. सॉरी 73 बरोबर किती घ्यायचे 292 घ्यायचे. म्हणजे 73 बरोबर 292. मग या भाग जातो का बघा बरं. या ठिकाणी भाग जायला पाहिजे आपला 4 ने 4 7 8. ओके 73 1 73. 73 4 4 त्रिक 12 4 7 28 आणि 29. मग 100 बरोबर किती 1 बरोबर 4 तर 100 बरोबर किती 400. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी किती असतील एकूण 400. लक्षात आलं तुमच्या. बघा परत लक्षात घ्या दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले अनुत्तीर्ण झालेले बरोबर दोन्ही विषयातले. दोन्हीमध्ये म्हणजे कसं की इंग्रजीमध्ये बी 18% अनुत्तीर्ण आहे गणितामध्ये पण 18% अनुत्तीर्ण आहे. मग उत्तीर्ण झाले किती आहे पहिले 75 80 आहे. 80मधले अनुत्तीर्ण किती का म्हणजे काढायचे तर किती आले 20. 20मधले 18 अनुत्तीर्ण म्हणजे किती आले त्याच्यामध्ये पण 2 शिल्लक आहे म्हणजे स्पेशल एका विषयामधले. तसंच इंग्रजीमध्ये 75% उत्तीर्ण आहे म्हणजे अनुत्तीर्ण किती आहे 25%. 25%मध्ये 18% दोन्हीकडे पण आहे. मग ते 18% काढून टाकले म्हणजे किती 60%. फक्त इंग्रजी विषयात 60% पण नापास आहे. फक्त गणित विषयात 2% नापास आहे. आणि दोन्हीमध्ये मिळून 18% नापास आहे. म्हणजे एकूण किती होतात ते 27% नापास होतात. 27% नापास झाले 100पैकी म्हणजे पास किती झाले 73%. म्हणजे 293 हे काय झालेले आहे नोकरीवर लागले म्हणजे पास झालेले आहे. म्हणून आपण काय केलं त्या 100वरून 27 73% काढलेत ना. मग 73% बरोबर किती घ्यायचे 292. कारण दोन्ही विषयात पास झाले म्हणून 100 बरोबर किती आले 400. 73ने याला भाग दिला 73ने याला भाग दिला मग 1 बरोबर किती 4 तर 100 बरोबर किती घ्यायचे 400. तर या पद्धतीने आपला हा एक प्रश्न आहे. खूप छान प्रश्न आहे सुंदर प्रश्न आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर आता 9 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे सगळ्यांना दिसत असेल सगळ्यांनी वाचा व्यवस्थित शांततेने. बघा 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20%ने वाढवली. किती 200 रुपयाच्या वस्तूची किंमत किती टक्क्याने वाढवली आपण 200 रुपयाच्या वस्तूची किंमत किती टक्क्याने वाढवली 20% वाढवली. नंतर ही वाढवलेली किंमत 20% कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल. बघा अशा स्वरूपाचा प्रश्न असेल ना तर लक्षात घ्यायचं पहिले 2% कमी केली 20% वाढवली एकदा वाढवली एकदा कमी केली तर या ठिकाणी अधिक वजा ए अधिक वजा बी अधिक वजा ए बी टक्केवारी या सूत्राचा या ठिकाणी वापर करायचा आणि एकूण मूळ किमतीपेक्षा नवीन किमतीमध्ये काय बदल होतो ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. बघा पहिले 20%ने काय केली वाढवली. 20%ने वाढवली म्हणजे काय करायचं अधिक 20 घ्यायचे. नंतर काय केलं 20%ने कमी केली. 20%ने कमी केली म्हणजे नंतर वजा 20 घ्यायचे. ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार अधिक वजा यांचा गुणाकार वजा 20 गुणिले 20 म्हणजे बेदुनी 4 म्हणजे किती झाले 400. टक्केवारी 400 टक्केवारी म्हणजे इथं 0 हे 2 शून्य काय करायचे कॅन्सल. 20 वजा 20 अधिक कॅन्सल केले म्हणजे 4%. 4%ने काय झाली मायनसचा अर्थ होतो या ठिकाणी घट होणे कमी करणे घट किंवा कमी. मूळ किमतीपेक्षा जी तुमची नंतरची किंमत असेल ती किंमत 4%ने काय झाली कमी झाली. मूळ किमतीपेक्षा नंतरची जी काही वस्तूची किंमत आहे ती 4%ने कमी झाली. मग 200 रुपयाच्या वस्तूची किंमत बरोबर आहे. मूळ किंमत किती आहे आपली 200 रुपये. मूळ किंमत आहे 200 रुपये. 200 रुपयाचे 4% कमी झाले 4% कमी झाले म्हणजे काय करायचे कमी करायचे म्हणजे किती टक्के असेल मग ते 96%. मग 96 भागिले काय करायचे 100 हे 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल. मग या ठिकाणी काय बेसक 12 बेनम 18 18ने किती झाला 19 म्हणजे जी काही नंतरची किंमत आहे ती नंतरची किंमत किती असेल 192 रुपये असेल. किती रुपये असेल
192 रुपये. जी नंतरची किंमत आहे ती असेल 192 रुपये. आलं लक्षामध्ये. तर या स्वरूपात या पद्धतीने आपण या प्रश्नाचं काय करतोय उत्तर देतोय की सुरुवातीला 200 रुपये आहे. मग इथं काय करायचं बेसिक या पद्धतीने आपण वापर करायचा. नाही तर बरेच जण काय करतात ट्रॅडिशनल मेथडने याला सॉल्व करतात. ट्रॅडिशनल मेथड म्हणजे पारंपरिक पद्धत. पारंपरिक पद्धत म्हणजे कसं की बघा पहिले किती आहे 200 आहे बरं की 200 रुपयाचे किती करायचे 20% वाढवले म्हणजे 120% काढायचे. 200चे 120% म्हणजे असे काढायचे 0 0 इथं कटतो 12 दुनी 20 म्हणजे किती झाले 12 दुनी 24 म्हणजे 240 झाले. मग परत काय करायचे त्याचे परत किती टक्के कमी करायचे 20% कमी करायचे. मग परत तो काय करतो 240चे 20% कमी 20% कमी म्हणजे किती टक्के 80%. मग 80/100 मग हा एक शून्य कटला हा इकडचा एक शून्य कटला 8 चौक 32 8 दुनी 16 आणि 3 19 म्हणजे 192. ह्या दोन ठिकाणी या स्टेप करतो. मित्रांनो या दोन ठिकाणी स्टेप करायची गरज नाही. प्रश्न जर असा आहे तुमचं बेसिक फंडामेंटल चांगलं असेल तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर 20% वाढ करणे 20% कमी करणे म्हणजे 20 आणि 20 कटले म्हणजे 2चा गुणाकार 404 म्हणजे 4%. 4%चा परिणाम पडतो. तुम्ही उत्तर तोंडी सांगू शकता. आणि 4%चा परिणाम करतो म्हणजे तुम्हाला फक्त एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे 200 गुणिले 96 म्हणजेच किती उत्तर तर बेसिक 12 बेनमटर 192. तर या पद्धतीनं आहे. प्रॅक्टिस केला सराव केला तर मी तुम्हाला सांगतो की 90% प्रश्न माझे विद्यार्थी काय करतात तोंडी उत्तर देत आहेत. फक्त त्यांचा काय असतो पाया पक्का असतो बेसिक फाउंडेशन पक्का असतं. तर या पद्धतीने हा आपला 9 नंबरचा प्रश्न आहे. आणि आपण एक शेवटचा 10 नंबरचा प्रश्न घेऊ आणि या ठिकाणी आपण काय करू थांबू आजच्या दिवशीला. बघा एक शेवटचा प्रश्न आपला 10 नंबरचा. एका दुकानदाराने काय केलं एका दुकानदाराने 375 रुपये एक वस्तू 330 रुपयाला विकली. एका दुकानदाराने 375 रुपयाची एक वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराने त्या वस्तूवर शेकडा किती सूट दिली. बरोबर आहे. 375 रुपयाची वस्तू म्हणजे ही झाली त्याची कोणती किंमत ही झाली त्याची मूळ किंमत बरोबर आहे. आणि ही त्याची कोणती किंमत ही नवीन किंमत. कितीचा फरक पडला त्याच्याकडे 45चा बरोबर आहे. 375ची वस्तूवर 330च दिले म्हणजे त्याने 45 रुपये हे काय केले सूट दिले. किती रुपयावर दिले 375 रुपयावर दिले. कारण मूळ किंमत कोणती आहे 375 गुणिले किती करायचे 100 करायचे. मग या ठिकाणी संक्षिप्त करायचं 5 नम 45 5 7 35 5 5 25 25 त्रिक 75 25 चौक 100 3 त्रिक 9 4 त्रिक 12 म्हणजे किती रुपयाची सूट त्यांनी या ठिकाणी दिली तर शेकडा 12 रुपयाची सूट त्यांनी या ठिकाणी दिली. शेकडा किती 12. तर अशा पद्धतीने आपल्याला n नंबर्स ऑफ गणित या ठिकाणी काय करायचे आहे शिकायचे आहे सोडवायचे आणि चांगल्या पद्धतीने मार्क्स स्कोर करायचे. मित्रांनो येऊ घातलेल्या ज्या काही रेल्वेच्या परीक्षा आहेत त्याच्यानंतर पोलीस भरतीच्या परीक्षा आहेत सरळ सेवेच्या परीक्षा आहे या परीक्षांना असणारी सगळी महत्त्वाची विषय जी आहे की ते पैकीच्या मार्क घेतील त्या विषयांचं सगळं या ठिकाणी स्टेज सिरीज किंवा लाईव्ह लेक्चर्स आपण या ठिकाणी काय करतोय कंडक्ट करतोय. तरी आपण सर्वांनी ह्या लिंकचा काय करा शेअर करा. मित्रांनो गणित बुद्धिमत्ता हे विषय तर वर्ग 5वीच्या 8वीच्या 7वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी NMMSच्या परीक्षेसाठी पण उपयोगी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ही लिंक जास्तीत जास्त भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना गणिताबद्दल भीती वाटते त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लवकरात लवकर फास्टमध्ये यांचं काय करा प्रचार आणि प्रसार करा. कारण मुलांच्या गुणवत्तेत वाढ करणे हेच राजमुद्राचं मिशन आहे ध्येय आहे आणि या ध्येयामध्ये आपणही सामील व्हा आणि हातभार करा. तुम्हाला यश मिळालं म्हणजे तुमचे आशीर्वाद मला मिळतील आणि तुमच्या आशीर्वाद मला काय करायचं आहे जगायचं आहे आशीर्वाद मिळवायचे. धन्यवाद. थँक्यू.